नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल। बघा आजच्या घडामोडी, मी तुमचा बाबुराव करी। तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल। बघा एक खास खबर। भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथे शासनाने सुपूर्त केलेल्या ग्रुप ग्रामपंचायत देवरुखची गुरुचरण असलेली शासन भूमी सर्वे नंबर 118 च्या 92 एकर जागा ही 2007 साली पणन महामंडळाने ग्रुप ग्रामपंचायतला न कळवता अथवा विचारात न घेता आपल्या नावी केली याची माहिती ग्रुप ग्रामपंचायत बापगाव देवरुंगला माहिती पडतात त्याने सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला, पण त्यांना काही यश मिळाले नाही। त्यानंतर 2017 सातबारा खालसा झाला होता तेव्हा देखील ग्रुप ग्रामपंचायतला या माहितीपासून लांब ठेवण्यात आले होते आणि तारीख 5 मार्च 2025 ला देखील ग्रुप ग्रामपंचायतला विचारात न घेता शासकीय अधिकारी मोजणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागणावर उपस्थित झाले। पण यावेळी सरपंच बाळाराम गोडे, माजी सरपंच श्याम दळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांच्या वतीने मोजणीला विरोध करण्यात आला। ग्रामस्थांची मागणी आहे की ज्या प्रकारे आम्हाला विचारात न घेता आमच्या 7/12 वरून नाव काढला आहे तेथे आमच्या 7/12 वर नाव परत पाहिजे, अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टींना पाहून पुन्हा एकदा थोड्या काही दिवसामध्ये शासकीय अधिकारी व ग्रुप ग्रामपंचायतची मीटिंग होणार आहे, तेव्हा योग्य निर्णय होईल अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आता बघा भिवंडी तालुक्यातील बाबगावच्या सरपंच श्री बाळाराम गोडे काय म्हणतात, ऐका। ग्राउंड आमच्या हक्काचं, जागा आमच्या हक्काची, करायला लावले। 2020 ची जी मोजणी दाखवता बोर्ड नंबर ती झालीच नाही जागेवर, ती पण खोटी आहे। आज 118 सर्वे नंबरची सरकारने पणन महामंडळाने मोजणी ठेवली होती आणि त्या मोजणीला आमच्या ग्रामस्थांकडनं हरकत आहे आणि तसा निवेदन आम्ही त्या हरकतीचा दिला आणि ते निघून जायला तयार आहेत। काय वाद झाला होता नक्की? आज 118 ची जी 7/12 होता तो ग्रामपंचायतच्या नावाने होता गुरुचरण म्हणून। 2007 ला त्यांनी आमची फसवणूक करून त्यांनी पणन महामंडळाच्या नावावर केला आणि पणन महामंडळाने पुन्हा 2017 ला तो 7/12 खालसा झाला होता आणि आज पुन्हा त्यांनी मोजणी लावली आणि कुठलाही आम्हाला विचारात नाही घेताना मोजणी लावण्याचं कारण आम्हालाही समजलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात हरकत घेतलेली आहे। आणि त्यांनी जो 118चा 7/12 सरसकट त्यांनी कुठल्या नियोजनार्थी किंवा कुठल्या कोणाच्या कोणाला विचारात न घेता ग्रामस्थांना त्यांनी सरसकट 7/12 आणि चुकीच्या मार्गाने त्यांच्या नावावर केला, त्याला आमची हरकत आहे आणि आम्ही तसं त्यांना निवेदन आज दिलेलं आहे। दावा केलाय का आपण? हो, आज दावा केलेला आहे, त्याची नोटीस त्यांना आता लागेल। एकच मागणी आहे, हा 7/12 आमचा जसा गेले तसा रिटर्न व्हावा आणि चुकीच्या मार्गाने गेले त्याच्यामुळे आम्हाला 7/12 भेटावा ही आमची अपेक्षा आहे सर्वांची। त्यांचं काय उत्तर आलं? जे आलेले जे अधिकारी वगैरे होते, पोलीस पण होते, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आपण याच्यासाठी एक बैठक घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तसं लेखी लेटर दिलेलं आहे आताचे। नंतर या पुढे जर कधी ते आले तर आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही इथे मोजणी किंवा कुठला या करून देणार नाही त्यांना आणि पुन्हा त्यांनीही मोजणीला कुठला या करावा नाही आणि आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करावा नाही। इंग्रजांनी सुद्धा गावांची रचना नंतर वाढणार आहे म्हणून गुरुचरणी दिल्या वाढवण्याकरता, लोकांना जागा घरं बांधण्याकरता, परंतु आताचं सरकार हे आमच्याकडून हक्काच्या जागा आमच्या काढून घेऊन आज आम्हाला ग्राउंडसाठी कुठे जागा नाही, आम्हाला कुठं घरकुलं बांधण्याकरता जागा नाही, आम्हाला कुठे तलाव बांधण्याकरता जागा नाही, कुठे व्यायामशाला बांधण्याकरता जागा नाही। या सगळ्या जागा जर घेतल्या तर आम्ही या 3 गावांनी जायचं कुठं, राहायचं कुठं याच्या पुढं? कारण आमची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढणार आहे। या अनुषंगानं आमच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय की ही जागा आमच्या पुढच्या व्यवस्थेकरता आम्हाला परत मिळावी, त्याच्याकरता आम्ही सतत आंदोलन करणार। त्याच्याकरता सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आजचा समाचार समाप्त होत आहे। उद्या परत भेटूया। आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा। आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र.